नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणं नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। तेवढं पंचपरमेश्वरी भगवान की जय। चैतन्य रत्नाकरमध्ये पान नंबर 28 चालू आहे। काय चाललं होतं? 3 प्रकारचे दोष सांगायला लागले। हां, मी तुम्हाला म्हटलं होतं त्या दिवशी त्या दोषांना डायग्रामॅटिक दाखवते म्हणून। वही घे तिकडे। काय सांगितलं होतं? 3 प्रकारचे दोष आहेत। त्यातलं पहिलं दोष आहे अव्याप्ती। कशाला म्हणायचं अव्याप्ती दोष? शब्दातच आहे, जे पूर्णतः व्यापत नाही त्याला म्हणायचं अव्याप्ती। काय म्हणले? 3 प्रकारचे दोष आहेत ना ज्ञानाचे, अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव। तर लक्ष आणि लक्षण असं 2 कथन केलं जातं। तिकडे भया त्या कप्प्यात तिकडच्या। तर अव्याप्ती दोष म्हणजे काय? लक्ष जे काय केलं, जसं की लक्ष काय केलं, गाय हे लक्ष केलं समजा, ह्या इतक्या गायी आहेत, 100 गायींना लक्ष केलं आपण आणि त्यांचं लक्षण करायचं। लक्षण काय असतं गायींचं? लक्षण काय? गाय कशाला म्हणायचं? शिंग नसतं गाईला? असतं की शिंग? गाईला शिंग असतं की नसतं? असतं का मामा? तर लक्षण कसं असतं? जे संपूर्ण भागामध्ये व्यापायला पाहिजे। जसं जीवाचं लक्षण ज्ञान म्हटलं तर निर्दोष आहे, पण जीवाचं लक्षण केलं संसारी, जीवाचं लक्षण केलं मुक्त, तर ते दोषास्पद आहे। तसं गायीला लक्ष केलं, गाय ही लक्ष आहे आणि त्याचं लक्षण काय केलं? काळी असते तीच गाय। काय झालं? सगळ्या गायी काळ्या नसतात, एवढ्याच गायी समजा काळ्या होत्या, ह्यांना काय म्हणायचं? पांढऱ्या गायी झाल्या की, पण ते गाय नाही म्हणता येणार। जर काळी असते ती गाय असं लक्षण केलं तर ते लक्षाच्या अर्ध्याच भागात राहतं किंवा काही भागातच राहतं, म्हणून त्याला म्हणायचं अव्याप्ती दोष। कोणाचा? हे लक्षण या लक्षामध्ये संपूर्ण व्यापत नाही म्हणून अव्याप्ती दोष येतो। लिहा काय सांगितले? जेव्हा लक्षण लक्षाच्या एक देश भागामध्येच व्याप्त त्याला म्हणायचं अव्याप्ती दोष। जेव्हा लक्षण लक्षाच्या एक देशामध्ये व्याप्त किंवा काही भागामध्ये व्याप्त तेव्हा त्याला अव्याप्ती दोष म्हणतात। शब्दामध्येच आहे ना, अधिक व्याप्त, जे व्यापत नाही किंवा अर्धवट व्याप्त किंवा कमी व्याप्त त्याला म्हणायचं, थोडं व्याप्त त्याला म्हणायचं अव्याप्ती दोष। दुसरं उदाहरण सांगा अव्याप्तीचं। लक्ष असं बनवा की त्याच्यामध्ये लक्षण असं बनवा की त्यात लक्षामध्ये थोड्याच भागात जातं, असं जर केलं तर कुठलं लक्षण येणार अजून? असं बसा साधना का की बस। नाही, वस्तूचं लक्षण करायचं आहे आपल्याला। त्या वस्तूला ओळखायचं असेल तर कुठल्या चिन्हाच्या द्वारे ओळखणार? ते चिन्ह म्हणजे त्या वस्तूचं लक्षण म्हटलं जातं। ते अतिव्याप्ती होतं। मग 4 पायाचे बाकीचे पण असतात की, मग लक्षाच्याच काही भागातच जाणार काही भागात नाही जाणार असं लक्षण अव्याप्ती दोषवालं असतं। तसं नाही झालं भैया, सगळेच कोण म्हणला तू?
मांजर सगळे 4 पायाचे असतात, 2 पायाची पण असतात का? मग दुसऱ्यामध्ये गेलं म्हणजे लक्ष सोडून दुसऱ्यात गेलं तर अतिव्याप्ती झालं. तुमच्या लक्षातच काही मध्ये जातं काही मध्ये नाही जात असं लक्षण म्हणलं जातं अव्याप्ती. सगळ्या सिंहांना आयाळ असतंय. लक्षण करा की नीट लक्षण करा. करे हा आता सोडा की ते रंग सोडा आणि तिर्यांचे सोडा, बाकीचे करा की काहीतरी. जीव आहे की तुमच्याजवळ. लक्षण करायचं ग. लक्ष एक वस्तू घ्या आणि त्याचं लक्षण करायचंय. तर तुम्हाला ते लक्षण सर्व भागामध्ये जात असेल तर निर्दोष. जसं म्हणले मी जीव हे लक्षण लक्ष केलं, त्याचं लक्षण केलं ज्ञान दर्शन आनंद, तर हे संपूर्ण जीवांमध्ये व्याप्त म्हणून निर्दोष आहे. पण इथं काळी गाय इकडं व्याप्त इकडं व्यापत नाही म्हणून अव्याप्ती दोष आहे. तसं अजून अन्य काय उदाहरण येणार? तर जसं सांगितलं की जीव लक्ष केलं आणि सम्यक दृष्टी हे त्याचं लक्षण केलं, काय झालं सांगा? सम्यक दृष्टी असतात का? नाही आहेत. त्यामुळं सगळ्या जीवांमध्ये व्यापलं नाही, काही जीवांमध्ये व्यापलं काही मध्ये नाही व्यापलं. त्यामुळे कुठला दोष आला? समजलं का काय सांगायचंय मला? काय समजलं सांगा? लक्षण लक्षाच्या काही भागातच व्यापलं तर त्याला म्हणायचं अव्याप्ती दोष. तिथं उठ आणि न्यायदीपिका घे, त्याच्यामध्ये अजून भरपूर उदाहरण आहेत. तर हे समजलं? अजून तुम्हाला मी उदाहरणं देते, त्यातनं कुठला दोष आहे मला सांगायचं नंतर. तिन्ही दोष आपण बघू पहिल्यांदा. दुसरं दोष सांगितलं अतिव्याप्ती. अव्याप्ती समजलं ना? आता अतिव्याप्ती म्हणजे काय? इकडे आहे बघ, इकडे आहे माझ्याकडे. इकडचं सपोज 2 नवीन पुस्तकं दिसते का? ती वरती बाजूला वर, त्याच्या बाजूला तिथंच डाव्या हातापाशी तुझ्या. मला दिसत नाही, मोठं आहे. ते नाही. काय म्हणले? लक्ष म्हणजे काय? ज्याचं लक्षण केलं जातं त्याला म्हणायचं लक्ष. लिहा. ज्याचं लक्षण केलं जातं त्याला म्हणायचं लक्ष. आणि लक्षण म्हणजे काय? ज्या चिन्हाच्या द्वारे वस्तू वेगळी केली जाते त्याला म्हणायचं लक्षण. ज्या चिन्हाद्वारे वस्तू वेगळी केली जाते त्याला लक्षण. काळी गाय हे लक्षण केलं जर गायींचं तर काही गायींमध्ये जातं काहींमध्ये नाही जात, त्यामुळं हे लक्षण नाही आहे तर लक्षणाभास आहे म्हणायचं याला. म्हणजे काय? लक्षणाचा दोष आहे, अव्याप्ती दोष आहे, कारण हे लक्षण संपूर्ण लक्षामध्ये व्याप्त होत नाही. तसं आता अतिव्याप्ती दोष म्हणजे काय? जे लक्षण लक्ष व अलक्ष या दोघांमध्ये पण व्याप्त त्याला म्हणायचं अतिव्याप्ती. जे लक्षण लक्ष व अलक्ष या दोघांमध्ये पण व्याप्त त्याला म्हणायचं अतिव्याप्ती लक्षण. एक्झाम्पल काय? गाय असते तीच पशु असं म्हणलं तर गायीमध्ये पण जातं आणि इतर पशूंमध्ये पण पशु हे लक्षण जातं. इतर पण पशु आहेत ना, फक्त गायच पशु नाही आहे. मग पशु हे लक्षण केलं, जर जी गाय असते ती पशु, जी पशु असतात ती गाय असते असं जर लक्षण केलं त्याचं, तर या लक्षात तर गेलं की, पण याच्या सोडून याच्यामध्ये पण गेलं. त्यामुळं अति व्यापलं म्हणून अतिव्याप्ती दोष म्हणायचं. काय समजलं सांग? जे लक्षण लक्ष व अलक्ष दोघांमध्ये व्याप्त, तुम्हाला ह्याला आयडेंटिफाय करायचं होतं, ह्याला ओळखायचं होतं, पण त्याच्यात पण गेलं लक्षण. त्यामुळं जसं म्हणलं, एका स्त्रीने विचारलं की दुसऱ्या स्त्रीला सांगितलं की माझ्या मुलाला डबा देऊ नये घरात कामवालीला,
आणि मग ती विचारली की कुठल्या वर्गात आहे मुलगा, तर जो 5वीत शिकतो ना तो माझा मुलगा. मग 5वीमध्ये किती मुलं? सगळी मुलं माझीच. असं 5वीतला तो माझा मुलगा म्हटलं तर अन्य मुलांमध्ये पण ते लक्षण जाणार, तर ते झालं अतिव्याप्ती. मग तुम्हाला स्पेसिफिक लक्षण सांगावं लागतं की तो गोरा आहे, सुंदर आहे म्हटल्यावर ती जाऊन दबा देऊन येते स्वतःच्या मुलाला आणि म्हणते माझाच मुलगा सुंदर आहे. असं म्हणजे सुंदर हे लक्षण केलं तुम्ही तुमच्या मुलाचं, तर अलक्षामध्ये पण जाणार, दुसऱ्याची पण मुलं सुंदर असतात, त्यामुळं सुंदर हे लक्षण अतिव्याप्ती दोषाने दूषित आहे. तसं जीवावर सांगा आता. अतिव्याप्ती करायचं आता, हे अव्याप्तीमध्ये आलं होतं. जोरात बोल, मला ऐकू येत नाही. हालचाल करणारा जीव, मग अतिव्याप्ती दाखवायचे तुला. कसं अतिव्याप्ती? अति कुठं व्यापलं ते पण सांग मला. मग निर्दोष झालं म्हणायचं. ते अति अव्याप्ती आला ना, सगळे जीव कुठं सम्यक दृष्टी आहेत. मग ते काय म्हणायचं? अव्याप्ती म्हणायचं. मग जे लक्षण तुमच्यामध्ये तर व्यापणारच, तुमचं जे लक्ष बनवलं त्यात तर व्यापणारच, पण अन्यमध्ये पण व्यापणार, तर त्याला म्हणायचं अतिव्याप्ती दोष. काय सांगायचं उदाहरण? मग बर, काय सांगायचं मग? लक्षण काय करायचं? मुनी हे लक्षण केलं आपण, तर हे लक्षण आचार्यांमध्ये पण जातं आणि उपाध्यायांमध्ये पण जातं. मग ते आचार्य असतात तेच मुनी असं म्हटलं तर ते मुनी हे लक्षण आचार्यांमध्ये पण गेलं, उपाध्यायांमध्ये पण गेलं, तर ते मुनित्व हे लक्षण झालं. किंवा दिगंबर असतात ते आचार्य असतात असं म्हटलं तर दोघांमध्ये पण तिघांमध्ये पण लक्षण जातं, म्हणून अतिव्याप्ती दोष आला. बरोबर आहे, छान. पुढं तुमच्या दोघांची बारी आहे, सांगा. चला सांगा. अतिव्याप्ती दोष कशाला म्हणायचं? आता हेच उदाहरण घ्यायचं आणि अतिव्याप्तीमध्ये घालून दाखवा बघू. हेच उदाहरण. काळी असते ती गायच असं म्हटलं तर कसं? का? कुत्रा काळा असतो, मांजर काळी असते, म्हैस काळी असते म्हणे. तर म्हणून काळा हे लक्षण केलं तर काळी असते ती गायच असं म्हटलं तर त्या गायीमध्ये पण गेलं आणि इतरांमध्ये पण गेलं, त्यामुळं त्या गायींना सोडतच नाही आपण, दुसरी कोण मिळत नाही दिसते तुम्हाला उदाहरणात. तर अशा रीतीने ते अतिव्यापलं म्हणून अतिव्याप्ती दोष येतो. मग जीवावर कसं लावलं? सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी सांगा बघू. जीवावर कसं लावायचं सांग ना. कसं? उदाहरण बरोबर करून सांग. जी असं नाही रे, कसं लावायचं? मग कसं सांगायचं माहिती का? सम्यक दृष्टी असतो तो मनुष्यच असं म्हणला तर अतिव्याप्ती होतं का? उलट रे भैया. कोण? बाकीचे कोण? आता काय तुला हे बघ, सम्यक दृष्टी असतो तो मनुष्यच असं मी म्हणले तर कोणामध्ये अजून व्याप्त? अलक्षरूप कोणामध्ये असतं सम्यक दर्शन? अजून सगळ्या चारी गतीच्या जीवांमध्ये सम्यक दृष्टी हे लक्षण असतं, त्यामुळं अन्य गतीचे तिर्यंच, देव, नारकी सगळे अलक्षामध्ये आहेत. मग सम्यक दृष्टी असतात ते मनुष्यच असं म्हटलं तर हे लक्षण दोघांमध्ये पण व्यापलं, त्यामुळे तिथं अतिव्याप्ती दोष येतो. समजला? असं अशा रीतीने ते सांगायला लागले. तिथं त्यांनी काय घेतलं उदाहरण? हे लिहिलंय तुम्ही, जे लक्षण लक्षातही जाते अलक्षातही जाते त्याला म्हणायचं अतिव्याप्ती.
पुढं शेवटचं घेतलं असंभव दोष. कशाला म्हणायचं ते पुसू वरचं. असंभव दोष कशाला म्हणायचं? जे लक्षण लक्षामध्ये सर्वथा जातच नाही त्याला म्हणायचं असंभव दोष. जे लक्षण लक्षाच्या काहीच भागात जात नाही त्याला म्हणायचं असंभव. जे लक्षण लक्षामध्ये संभवतच नाही त्याला म्हणलं असंभव दोष. उदाहरण काय दिलं? शिंग हे लक्षण केलं आणि मनुष्यांमध्ये घातलं. बरोबर आहे का चुकीचं आहे? लावता की तुम्ही लोक शिंग नाटकामध्ये. म्हणजे शिंग असतात ते मनुष्य असं म्हटलं तर असंभव आहे तो. कधीच मनुष्याला शिंग नसतात. अजून सांगा आता असंभव असलेला. आता हे सोपं आहे की याच्या तर सांगा जाऊ देत. असंभव असणारी गोष्ट लक्षण करायचं बरं का. उगीच काय तर तिसरं चौथं काय तर सांगू नका. लक्षाचं लक्षण करायचंय तुम्हाला तर कसं लावायचं? त्यांनी इथं केलेलं वाचलेलं वाचू थोडंसं आपण म्हणजे समजतं. त्यात त्यांनी उदाहरणं घेतली आहेत. 28 पान आहे ना. निरंजन म्हणाला, आता शांतपणे ऐकतो बरं का. आता निष्कलंक सांगतोय. जीवाचे लक्षण अमूर्तिक मानण्यामध्ये कुठला दोष येतो? का का जीवाचं लक्षण अमूर्तिक म्हणलं तर कुठला दोष? भैया आता काय कुठला दोष? तिथलं वाचला तरी पण का म्हणून विचारणार आहे पुढं मी. का खाली बघून सांगू नका. ते समजू दे ना तुम्हाला. जीवाचं लक्षण आपण केलं जर अमूर्तिक तर कुठला जीव मूर्तिक आहे? मूर्तिक आहे का अमूर्तिक आहेत? मग सगळे जीव अमूर्तिकच आहेत की. मग अतिव्याप्ती दोष येतो हे सांगायचं आहे. आता मला सांगा अतिव्याप्ती काय येतो? हे जीव झाले लक्ष. लक्षामध्ये तर गेलंच. अलक्ष काय आहेत? द्रव्य घ्यायचे रे भैया. जीव हे द्रव्य एकटा इथं आला. अन्य द्रव्य कुठले अमूर्तिक आहेत? आकाश, काल, धर्म, अधर्म हे सगळे अमूर्तिक आहेत. त्यामुळं अमूर्तिक हे जीवाचं लक्षण केलं तर अन्य द्रव्यांमध्ये पण जातं म्हणून तिथं अतिव्याप्ती दोष येतो हे सांगितलं. समजलं? म्हणून हे लक्षणाभास आहे. निरंजन म्हणाला जोराने, मग काय जीवास मूर्तिक म्हणायचे का? जीव डोळ्यास दिसावयास पाहिजे. दिसतो का? निष्कलंक वाच जोरात. जीव, धर्म, अधर्म, आकाश, काल ही 5 द्रव्ये अमूर्तिक आहेत. जो अमूर्तिक तो जीव असे म्हटले तर 5ही द्रव्ये जीव ठरतील. म्हणजेच अमूर्तिक हे लक्षण जीवरूप लक्षात पण गेले व लक्षरूप अशा धर्माची 4 द्रव्यांमध्ये व्यापले म्हणून अतिव्याप्ती दोष आला. काय समजलं? मी जे आता खुलासा करून सांगितलं ना तेच सांगितलेलं त्यांनी की जर ते जीवामध्ये पण जातं तर अन्य द्रव्यांमध्ये पण जातं. मग त्यांना लक्ष केलेलं नाही आहे तुम्ही, ते अलक्ष आहेत. मग लक्ष आणि अलक्ष दोन्हीमध्ये हे लक्षण जातं म्हणून किती अतिव्याप्ती दोष येतो. पुढं निरंजन ठीक आहे समजले. अभय तू सांग आता जीवाचे लक्षण शरीर म्हटले तर काय दोष येतो? सांगा आता न बघता. जीवाचं शरीर हे लक्षण केलं तर काय दोष येतो? शरीर हे लक्षण आणि लक्ष जीव का? खाली बघून सांग. कारण कुठलाही जीव शरीराने ओळखला जात नसतो. शरीर हे त्याचं लक्षणच नाही आहे, त्याच्यामध्ये जात नाही. त्यामुळे शरीर हे जीवाचं लक्षण केलं तर असंभव दोष येतो. चतुर आहेस. खाली कशाला बघायचं? हां दिसलं. तूच सांग आता. जीवाचे लक्षण शरीर म्हटले तर काय दोष येतो? निरंजन मी तर मंदबुद्धीचा आहे पण प्रयत्न करतो. असे लक्षण असंभव दोषाने सहित आहे.
अभय कुमार म्हणजे बरोबर सांगितलंय बरं का त्यांनी, त्यामुळे पुढचा प्रश्न विचारलाय. असंख्यात प्रदेशी हे जर जीवाचं लक्षण केलं तर का? हां, कोण आहेत बाकीचे द्रव्य? आकाश द्रव्य अनंत प्रदेशी आहे. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य एक प्रदेशी आहे बेटा. उगीच आपलं फेका गोळ्या मारायचं म्हणून मारायचं. आणि लोकाकाश तो असंख्यात प्रदेशी आहे, त्यामुळं अन्यमध्ये पण हे लक्षण व्याप्त. वाच निरंजन. अतिव्याप्ती दोष येतो कारण धर्म अधर्म लोकाकाश ही द्रव्ये असंख्यात प्रदेशी आहेत, त्यामुळे लक्षभूत जीवामध्ये लक्षण केले. असं तुम्ही आता लिहा, ते एक्सप्लेन केलेलं. कुठं लक्षण काय लिहिलं आणि लक्ष काय आहे अलक्ष काय आहे, तशा रीतीने त्यांनी अतिव्याप्ती दोष सांगालेत, असंभव दोष सांगालेत. तर त्यामुळे लक्षभूत जीवामध्ये लक्षण केले व अलक्षभूत धर्मादी द्रव्यांमध्ये लक्षण केले. लक्षाचे अतिक्रमण केले म्हणून अतिव्याप्ती दोष येतो. अतिक्रमण झालं म्हणजे जेवढ्यामध्ये पाय त्यापेक्षा जास्त व्यापलं म्हणून अतिव्याप्ती दोष येतो. जसं आमचं घर ते आमचं, शेजारच्याचं पण आमचं. काय झालं? कुठला दोष आला? का? बास आहे की तुमचं तुमच्यामध्ये व्यापक आहे. अजून हावरटपणा करायला गेला किंवा हाय ते बी जाते अंगात हातातलं. अभय, जीवाचे लक्षण केवळ ज्ञानी केले न बघता सांगा. जीवाचे लक्षण केवळ ज्ञानी, कुठला दोष? का? हां, सगळेच जीव काय केवळ ज्ञानी नाही आहेत. म्हणजे केवळ ज्ञानी आहेत त्यांना सोडून मी जीवच नाही ठरणार, मी अजीव होऊन जाईल. निष्कलंक म्हणाला अव्याप्ती दोष येतो, कारण लक्षभूत काही जीवांमध्ये म्हणजे अरिहंत सिद्धांमध्ये हे लक्षण जातं, पण काही जीवांमध्ये लक्षण जात नाही. अभय कुमार, जीवाचे लक्षण सम्यक दर्शन केले, आपण केलं होतं. कुठला दोष येतो? का? मिथ्यादृष्टी पण जीव आहेत, सगळ्याच जीवांमध्ये सम्यक दर्शन हे लक्षण जात नाही. म्हणून निरंजन सांगतो अव्याप्ती दोष येतो, कारण लक्षभूत सर्वच जीवांमध्ये लक्षण जात नाही, म्हणून मिथ्यादृष्टींना अजीव म्हणावे लागेल. अभय कुमार, यावरून लक्षात येईल की खरे लक्षण लक्षातच जाते, अलक्षात त्रिकाळी सुद्धा जात नाही. अजून उदाहरणे घटवू म्हणजे पक्के लक्षात राहील. घटवायचे हो म्हणा. जीवाचे लक्षण मोह राग द्वेषादी भाव कर्म मानले, सांगा. का? मुळीच हां, कारण आणि जर म्हणलं तरी पण अजून म्हटला तर राग द्वेष मी करतो की म्हटल्यावर जर ते लक्षण केलं तर अव्याप्ती येणार, कारण सगळ्याच जीवांमध्ये ते लक्षण जात नाही. अरिहंत सिद्ध निष्कर्षाय असतात. अध्यात्म दृष्टीने असंभव दोष येतो. आगम दृष्टीने अनेक जीवांच्या अपेक्षेने विचार केला तर अव्याप्ती दोष येतो, व एका जीवाच्या अपेक्षेने जरी विचार केला तर 10व्या गुणस्थानापर्यंत भावकर्म आहेत, पुढे नाहीत, म्हणून अव्याप्ती दोष येतो. चला आता पुढचं उदाहरण सांगा. आता तुम्ही सांगणार आहे, मीच उदाहरणे सांगतो, सांगून उत्तरेही देतो. हे बंद करा पुस्तक, मी सांगणार आहे. चले बंद कर भैया, बघून झालं तुझं. थांब मी सांगते आता. जीवाचे लक्षण मन आणि इंद्रिय केले तर का? असं फटकन नसतं सांगायचं, विद्वान असेल ना विचार करून शांततेने उत्तर. मन आणि इंद्रिय केलं तर काय? का? इंद्रिय तर असणार की, इंद्रिय नसलेले जीव तर नाही आहेत. बरं जाऊ दे, तुमचे काय अरिहंत सिद्ध त्या अपेक्षेने म्हणलीस तर अतिंद्रिय आहेत ते, म्हणून बरं असं केलं तर मन आणि इंद्रिय आहेत तेच जीव असं म्हटलं तर अव्याप्ती दोष येतो, कारण अरिहंत सिद्धांमध्ये जात नाही. पण सामान्य आता तुम्ही सगळे आपण बसलोय तर मन आणि इंद्रिय हे जीवाचं लक्षण केलं तर असंभव दोष आहे, कारण त्याच्यामुळं जीव आहे असं नाही, ते जीवाचं लक्षण आहे असं नाही, ते तर पुद्गल आहे, त्यामुळे तिथं असंभव दोष येतो. ठीक आहे. जीवाचं लक्षण केलं मुलांचे संगोपन करणारा, पैसे मिळवणारा, असंभव दोष येतो, कारण ते लक्षण नाही. थांब जरा, सगळेच असंभवच घेतले त्यांनी. जीवाचे लक्षण मतिश्रुत ज्ञान घेतले तर बरोबर अव्याप्ती. का सांग? अव्याप्ती
कोण आहे अजून? केवल ज्ञानींमध्ये कुठे जात आहे हे लक्षण? मधिश्रुत ज्ञान हे त्यांच्यात जात नाही, त्यामुळं अव्याप्ती दोष येतो. पुढं ह्यांनी सांगितलेले अजून उदाहरणं वाचा तुम्ही. जीवाचे लक्षण संपत्ती केले तर असंभव दोष आहे. जीवाचे लक्षण शुद्धोपयोग केले तर अव्याप्ती, कारण सम्यक दृष्टी केलं तेच शुद्धोपयोग म्हणजे पण सम्यक दर्शनच. जीवाचे लक्षण अस्तित्व केले तर, विचार करून उत्तर द्या, फटकन देऊ नका. जीवाचे लक्षण अस्तित्व केले तर, का अस्तित्व आहे की तुमच्यामध्ये? नाही नाही, अस्तित्व म्हणजे काय? आहेपणा. आपण 6 गुण शिकलो ना पहिले, सामान्य गुण. तर अस्तित्व म्हणजे आहेपणा. का? बरोबर, म्हणजे अन्य द्रव्यांमध्ये पण अस्तित्व गुण आहे, त्यामुळे तिथं फक्त जीवामध्येच जात नाही तर अन्यामध्ये पण जातं, म्हणून अतिव्याप्ती दोष येतो. जीव लोकाकाशामध्ये राहतो तो जीव, लोकाकाशामध्ये व्यापतो तो जीव नाही. होय, अलोकाकाशामध्ये काय आहे? ते लोकाकाश, त्याच्या बाहेर अलोकाकाश आहे. काय काय त्याच्यामध्ये भैया? 6 द्रव्ये जिथे आहे त्याला लोक म्हणतात, म्हणजे त्याच्या बाहेर 6 द्रव्ये नाहीत, फक्त आकाश द्रव्य आहे. अन्य द्रव्ये अलोकाकाशामध्ये नाहीत. मग लोकाकाशात राहतो तो जीवच असं म्हटलं तर अतिव्याप्ती आला, कारण लोकाकाशामध्ये अन्य जीव सुद्धा राहतात, अन्य द्रव्ये सुद्धा राहतात. पुद्गल धर्म, अधर्म, आकाश हे सगळे बाहेर नाही रे भैया, आतच लोकाकाशामध्ये राहतो तो जीवच असं म्हटलं तर अन्य पण द्रव्य आहेत, त्यामुळं अतिव्याप्ती दोष आला. पुढं उत्पाद वे द्रव्यवाला असतो तो जीवच. बाई ताई, उत्पाद व्यय चालू आहे की नाही तुमच्यामध्ये? बघितलं होतं आपण ते मुकुटचा व्यय झाला सोन्याच्या, परत घटाचा उत्पाद झाला, मग एक पर्याय नष्ट झाली त्याला म्हणायचं व्यय, दुसरी पर्याय उत्पन्न झाली ते उत्पाद, आणि त्याच्यामध्ये सोनं सोनं कायम. मग उत्पाद व्यय ध्रुववाला असतो तो जीव. का? त्याच्यामध्ये पण सगळ्याच द्रव्यामध्ये, फक्त जीवामध्येच नाही तर 6 द्रव्यांमध्ये उत्पाद व्यय चालू आहे, त्यामुळं अतिव्याप्ती दोष येतो. गमन करतो तो जीव. का? पुद्गल सुद्धा गमन करतं, म्हणून तिथं अतिव्याप्ती दोष येतो. तर असं त्यांनी जे घेतलेत ना उदाहरणं, ती सगळी वाचून काढा, अजून लावतेत त्यांनी. तेवढं टॉपिक पूर्ण करू. अभय कुमार म्हणतो, ठीक आहे, आजपर्यंत तू स्वाध्याय करीत होतास, पण ते केवळ शब्द ज्ञान होते. 31 पानावर आहे. आता मात्र तू जीवनात घटवू लागलास. आता तुझ्या ज्ञानाचा खऱ्या अर्थाने तुला उपयोग होईल बरे का, कारण शब्द पांडित्याने आनंदाची कला प्राप्त होत नाही. दोहा पाऊडमध्ये म्हणले आहे, पंडिय 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 कण छोडी वितुस कंडिया, वय अथम तुट्टोसी परमथम न जाणई मुडोसी. अरे पंडिता, अरे पंडिता, अरे पंडिता. कोणाकडे बघायचं? असं 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 वर खाली बाजूला. तुला सांगाले जीवा, हे पंडित जीवा, कण सोडून केवळ भुस्सा काय कांडीत बसतोस? पद आणि शब्दार्थ यामध्ये तू संतुष्ट आहेस, परंतु परमार्थाचे मात्र तुला ज्ञानही नाही. केवळ मूर्ख आहेस. म्हणजे फक्त शब्द शिकून बसू नकोस, या पुढे जाऊन त्याचा भाव ग्रहण कर. 14 विद्यांमध्ये देखील अध्यात्मविद्या प्रथम सांगितली आहे, म्हणून अध्यात्मरसाचा रसिकच जिनधर्माचे रहस्य व्यक्त करू शकतो. निष्कलंक. नेमके हुबेहूब माझे चित्रण सांगितले आहे. आजपर्यंत माझे खरोखरच चुकले बरे का. निष्कलंक भावना प्रधान असल्यामुळे स्वतःच्या अज्ञानाबद्दल दुःख व्यक्त करीत असतानाच पाण्याने डबडबलेले डोळे पाहून अभयकुमार चतुराईने विषय बदलतो. आता त्यांनी विषय बदलला, आपण दिवस बदलू, उद्या बघू. हो, जाणा
अस्तित्व गुणसंपन्न जीव जाणा, ज्ञानादी गुणसंपन्न जीव जाणा, चैतन्य स्वरूपोऽहं निर्दोष स्वरूपोऽहं। ओम विसर्जन। नमो अरिहंत।